आमच्या भारतभूमीमध्ये काही पर्वकाळ मानलेला, त्या पर्वकाळापैकी माझ्या प्रभूचा कृष्णाष्टमी पर्वकाळ आहे. भागवत धर्मियांकरता विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, हे 5 पर्व भागवत धर्मी अतिशय महत्वाचे पर्व आहे. ऐकांना, विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, त्या 5 पर्वापैकी एक पर्व माझ्या प्रभूचा कृष्णाष्टमीचा हा पर्व काळ आहे. त्यातल्या त्यात आणखी विशेषत्वाने विश्वमौली ज्ञानवरायांचा आधी हा शतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा आहे. अनेक प्रकारचं औचित्य साधून आपला उत्सव चालू आहे आणि आपला विशेषत्वाने शताब्दी सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये मला तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने सेवा करण्याचा भाग्य प्राप्त झाला आणि त्या निमित्ताने मी माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल कोणाकडे लावलेला आहे माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा पारमार्थिक सायास करीत असताना माझे तुकोबाराय म्हणतात, अगोदर मला मनाचा सहयोग झाला. मन प्रसन्न असलं पाहिजे, परमार्थाकरता मन अनुकूल झालं पाहिजे. मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, सिद्धीचे साधन, मोक्षात वा बंधन समाधान इच्छा, मोक्षात वा बंधन समाधान मोक्षात पावन समाधान मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात वा बंधन समाधान चित्ताची, समाधान चित्ताचे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्षात वा बंधन समाधान इच्छाते. तुका मने मोकळे मन नारायण भोगासी,
देवाला भोगण्याकरता पारमार्थिक साहस करत असताना मन मोकळं असलं पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे, मनाची मदत मिळाली पाहिजे. तुकोबाने म्हणतो मला मनाची मदत मिळाली. मनोराजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा. पारमार्थिक साहस करणाऱ्या सज्जनाच्या त्याला अगोदर मनाची मदत मिळाली की मनाचा सहयोग झाला पाहिजे. थोडा आवाज कमी करा. मनाची मदत मिळाली पाहिजे. तुम्हा सर्व सज्जन मायबापांना मनाचा सहयोग मिळाला म्हणून तुम्ही या शताब्दी सोहळ्यामध्ये सर्वजण अतिशय आनंदाने उपस्थित. मन अनुकूल झालं पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे. आणि दादा भजनाकरता रुची वाढण्याकरता मन आनंदी असलं पाहिजे. मनाचा सहयोग झाला तुकोबारायला, मनाची पूर्ण तयारी झाली. आणि मनाच्या मदतीने तुकाराम महाराजांनी पारमार्थिक सिद्धी करता जे प्रतिबंध आहे ते प्रतिबंध दूर केले. प्रतिबंध दूर केले. घातले बाहेरी शेना बाबा म्हणतात, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घररीती. हे फार मोठे प्रतिबंध आहे. माऊली म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे माग मार्गजे. भजन मार्गातलं मोठा अडसर, मोठे शत्रू, मोठे वैरी काम क्रोध आहे. माझे तुकोबार म्हणतात मनाच्या मदतीने त्यांना त्यांची हकालपट्टी केली. मोह माया व्यापी नाही जेणे, काम क्रोध नि माया रे. राम नाम सुताली लागी, सकल तीर्थ तेना तन मारे. वैष्णव जन तो तेने कहिए, पीड परायो जाने रे. विकारांची हक्कलपट्टी जी प्रतिबंध होती, भजन मार्गातला अडसर होती, काम क्रोध, त्यांची हक्कलपट्टी केली. माझे नाथ बाबा सुद्धा म्हणतात बघा, आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा तोडीला संग. काम क्रोध हे जोडीले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. आईचा जोगवा जोगवा मागे. भजन मार्गातला पहिला शत्रू, पहिली अडसर जे प्रतिबंध आहे, भजन होत नाही, भजन करू देत नाही, ती विकारांची हकालपट्टी झाली. विकारांची हकालपट्टी झाली तर भजन मार्ग मोकळा झाला. या मार्गाचा प्रवासी इतका विशुद्ध झाला पाहिजे. भजनाकडे त्याची रुची वाढण्याकरता भजन आवडलं पाहिजे, सत्संग आवडला पाहिजे, सज्जनावर प्रेम जडलं पाहिजे, सज्जनाची प्रीती वाढली पाहिजे, भजनाची प्रीती वाढली पाहिजे. पण त्याला मनाचा सहयोग झाला पाहिजे. तर बार बार मनाला फटकरायचे, म्हणा नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयावी न भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण. या अभंगाचा अगोदरचा अभंग आहे. पूर्व तयारी तुकोबार म्हणतात, म्हणा नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवा पाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासीची प्रति भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिवसेंदिवस. मनाला मजबूत करायचं बघा. पारमार्थिक शास्त्रामध्ये तुकोबारांनी जी काम करत विकार, भजन घडत नव्हतं, भजन करू देत नव्हते, भजनावर प्रेम घडत नव्हतं, भजनाची प्रीती वाढत नव्हती, त्या विकारांची हकालपट्टी झाली. कारण याच माध्यमातून मनाचा स्वभाव, गती अधोगती, मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. जतन करा धावते सैरा उढाळती. मान अपमान मनाचे लक्षण, लाविल्या ध्यानतेची करी. भजन मार्गामध्ये काही अंत प्रतिबंध आहे, काही लौकिक प्रतिबंध आहे. भजन घडत नाही बरं का दादा. भजन करा वाटलं तरी आमची मंडळी पैसे काय सांगते तुम्हाला, म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणतं कोणी नाही.
जरी म्हणले निम्मे अर्धे म्हणले तरी प्रेमाने म्हणत नाही. प्रेम पाहिजे भजनावरचं प्रेम आणि सहज भजन करता आलं पाहिजे. तर अंतप्रतिबंध भजन मार्गात अडसर दूर केलं, विकारांची हकालपट्टी झाली, प्रत्येक सज्जनांनी केलं. आणि लौकिक प्रतिबंध जे आहे ते मनाच्या मदतीने दूर करायचे. लौकिक प्रतिबंध काय आहे? मनाला चुकीच्या सवयी लागू द्यायच्या नाही. भजन मार्गाचा प्रवासी इतका विशुद्ध झाला पाहिजे, इतका पवित्र झाला पाहिजे, इतका सरळ झाला पाहिजे. जिनके कपट दंब नाही माया, तिनके हृदय बसहु रघुराया. सरळ स्वभाव न मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई. निर्मल मन जान सो मोही पावा. भगवान म्हणतात मोही कपट चल छिद्र न. निर्मळ मनाची माणसं देवाला आवडतात. मन निर्मळ झालं, मन प्रसन्न झालं, मन परमार्थाचा अधिकारी झालं, भजनाची रुची वाढली. प्रतिबंध दूर झाल्यामुळे अंतप्रतिबंध काम करत विकाराची हकालपट्टी झाल्यामुळे भजन मार्ग मोकळा झाला. मी बोललो नाथ बाबा आता साजनी झाले मिनी संग, विकल्प नवऱ्याचा तोडियला संग. काम क्रोध हे झोडिले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. आईचा जोगवा जोगवा मागेन. आतलं विशुद्धीकरण, आतली सावधानी, एक लौकिक सावधानी आहे, बाहेर सावधानी. अंतर्बाह्य निर्मळ झाला पाहिजे सज्जन. लौकिक सावधानी काय आहे? मनाला चुकीच्या सवय लागू द्यायच्या नाही. कारण मनावर थोडा जरी चुकीचा रंग चढला ना दादा, त्याचं सामान्यीकरण व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जतन करा जतन करा, धावते सैरा ओढाळते. गती अधोगती मनाची युक्ती. त्याला चुकीच्या सवय लागू द्यायची म्हणजे काय करायचं? एकदा का त्याला मानाची सवय लागली, मग जिथे गेले तिथे हार घातले तर तब्येत बरी राहते, ते बिघडून जाते. त्याला चुकीच्या सवयी लागू द्यायच्या नाही मनाला. बार बार फटकत राहायची. मना मान इच्छितो अपमान पावे, अमंगळ सवे अभाग्याची. सांगता येईल रे दादा, गोड गोड बोलता येईल, पण प्रतिबंध दूर झाल्याशिवाय भजनाची रुची वाढत नाही. दादा भजन करण्याकरता अंतप्रतिबंध आहे, लौकिक प्रतिबंध. लौकिक प्रतिबंध मनाला मानाची इच्छा होती. कारण मानाच्या इच्छेने धावणारं मन एकदा का त्याला ती सवय लागली, पुन्हा अंतर्मुख होऊन ते ईश्वर साधना करील त्याचा भरवसा नाही दादा. लौकिकाची रुची वाढल्यावर जिथं तिथं मान त्याला मानच मिळाला पाहिजे. मनाचा स्वभाव मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान तेची करी. म्हणून माझे तुकोबारे म्हणतात लौकिक प्रतिबंध दूर केली, अंतप्रतिबंध दूर झाले आणि भजन मार्ग मोकळा झाला. ही आतशुद्धी, आतली सावधानी, बाह्य सावधानी, दोन्ही बाजूची सावधानी, ही पवित्र पावन अवस्था घेऊन मी हरी जागरा करता आलो. अभंगाचं सावध झालो सावध झालो जागरणा हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा सावध झालो 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 हरी चालो जागरणा हरी चालो
घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबर आहे 2 वेळा सावध शब्दाचा प्रयोग करतात. अंतर्शुद्धी, बाह्यशुद्धी. लौकिक प्रतिबंध दूर झाले भजन मार्गातले, अंत प्रतिबंध दूर झाले. कोण्या सत्पथगामी सज्जनाच्या जीवनामध्ये भजन मार्ग मोकळा होण्याकरता हे प्रतिबंध दूर झाल्याशिवाय त्याला भजन करता येत नाही. त्याच्याकडून साधना घडत नाही. दादा मी बोललो, माझी माऊली म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीची माग मार्ग. भजन मार्गात मोठी वैरी, मोठे शत्रू आहे. आमच्या महापुरुषांनी त्यांची हकालपट्टी केली. दोन्ही बाजूचं विशुद्धीकरण, दोन्ही बाजू सावधान घेऊन हरिचालो जागरणा. वैष्णव म्हणले हरी जागरही करतात आणि ते गोंधळही करतात. वर्षातून त्याला 2 वेळा त्यांचा गोंधळ होतो. 2 वेळा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. 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 बोला उदो बोला उदो बोला आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कठी. उदू बोला उदू बोला उदू बोला उदू बोला उदू बोला कृष्णाबाई माऊली चाऊ. 2 वेळा ते गोंधळ करतात. कोण आहे गोंधळ्या? व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, नाचता ती सोहमिळी. द्वैत भाव विसरोनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. हे गोंधळे करतात. बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणी. उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणे. पंढरपूर निवासी तुझे रंगनी नाचत असे. नवस पूर्वी माझे मनीची जाणून इच्छा हो. पंढरपूर निवासी तुझे रंगनी नाचत असे. बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे. उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणे. हरी जागर करतात, ते गोंधळ करतात. आणि म्हणून माझे नाथ बाबा सुद्धा म्हणतात हाती बोधाचा झेंडा निघीन, द्वैत सारुनी माळणी घालीन. हाती बोधाचा झेंडा निघीन, भेद रहित वारीशी जाईल. हा अद्वैती संप्रदाय दादा. द्वैतामध्ये भक्ती होत नाही. म्हणजे या सज्जनांनी हे प्रतिबंध अगोदर दूर केले. आवाज कमी करा, सूर्यंत्र कमी करा. अद्वैती संप्रदाय, द्वैतात भक्ती होत नाही. आणि म्हणून ते गोंधळ करतात आणि ते हरिजागर करतात. बरं का, पण हरिजागर आपल्याकडे बघा मराठवाड्यामध्ये या मोठमोठ्या संस्थानावर, त्या संस्थानात आजही जागर होतो. जागर उभ्यानी जागर करतात एकादशीला, आणि केला पाहिजे. माझ्या तुकोबरायचं कावडी प्रकरण बघा. व्रत करा एकादशी सोमवार, कथा कीर्तन हरी जागर. पुण्य त्याशे गाता नाचता फार, पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे.
आहारी भाई व्रत करा एकादशी सोमवार आणखी काय करा कथा कीर्तन हरी जागर ला पुण्य ते असे गाता नाचता फार पुन्हा बोलला संसार नाही नाही सत्यत्वे आहारी भाई हरी जागर करतात गोंधळे करतात बैसरी देवता पुढे वैष्णवाची गाणी गोंधळे करतात उद्गारे गरजते कंठी तुळशीची भूषणे हरिजागर हरिजागर हा ज्ञानोबा तुकाचा संप्रदाय दादा इथं त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी केलं ते करायचं त्यांनी सांगितलं ते ऐकायचं त्यांनी जपलं ते जपायचं निळवराची गोपिका म्हणते बघा संती सांगितले केले ते जतन आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन मतमतांतरा नाही दिले मन धरुणी राहिले निज भावे चरण हो इथे आली याच निज कार्या हरीच्या आलो जागरणा तुकोबर म्हणतात मी हरी जागरा करता आलो पण विशुद्धीकरणाद्वारा परमात्म क्षेत्र असं आहे दादा मेहनत सर्वजण करतात दादा पण विशुद्धीकरणाद्वारा केलं तसं माझ्या प्रभूचं भजन कीर्तन साधना उपासना करीत असताना तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे पारमार्थिक सायास कोणाचे वाया जात नाही नवजे वाया काही देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया नवजे तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे विशेषत्वाने विशुद्धीकरणाद्वारा विशुद्ध झाला पाहिजे भजन मार्गाचा प्रवासी इतका पवित्र झाला पाहिजे सरळ झाला पाहिजे निर्मळ झाला पाहिजे कारण निर्मल मन जन सो मयी पावा मयी कपट छलछद्र नवा परमार्थ क्षेत्रामध्ये सरळ माणसं देवाला आवडतात सरळ माणूस सरळ त्याला थोडं काही येईना दोन चार काय मग पाठ राहीना सरळ झाला का देवाला आवडतो तो विठाला परमार्थामध्ये सरळ त्याला विशेष महत्व आहे माणूस सरळ झाला का झाला ना महामंडलेश्वर कोणाला व्हायचं असेल तर महामंडलेश्वर अगोदर सरळ व्हावं लागतं बघा जिनके कपट दंब नाही माया प्रत्येकाला असं वाटतं असेल 1008 108 झालं पाहिजे सरळ व्हावं लागेल अगोदर दंब गेला पाहिजे कपट गेलं पाहिजे मायारहित जीवन झालं पाहिजे सरळता जीवनात फार पवित्र अवस्था आहे माणूस पारमार्थिक सज्जन त्याच्याकडे पाहिल्याबरोबर असं वाटलं पाहिजे माझ्या देशाचा कोणी ऋषी आहे माझ्या देशाचा कोणी शहंशाह आहे गायक म्हणून परिचय नसावा कीर्तनकार महाराज म्हणून परिचय नसावा परिचय आमचा सखा आला आमचा जीवलग आहे माझ्या देशाचा कोणी शहंशाह आहे माझ्या देशाचा कोणी ऋषी आहे तुम्हाला पाहिल्यावर हा भाव त्याला सरळ झाल्याचा परिणाम आहे हरी जागरा करता आलो पण अतिशय विशुद्धी करण्यात आला पवित्रतेच्या माध्यमातून सावध होऊन आलो 2 वेळा सावध झालो हरीच्या आलो जागरण हरी जागरा करता आलो पण महाराज तुमची हरी जागराची साधनेची जागा ठरली असेल महाराज म्हणाले बाबा आमची साधनेची जागा जे सज्जन या मराठवाड्यामध्ये बालम टाकलं या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये गेल्या 100 वर्षापासून जिथं अहोरात्र तुझ्या भजनाचा तुझ्या सेवेचा ज्यांना लाभ झाला ते सज्जन अहोरात्र तुझ्या भजन करतात अहोरात्र तुझ्या नामाचा जयघोष करतात त्यांच्या संगतीमध्ये आलो अभंग तर दुसरं जेथे वैष्णवांचे भार वैष्णवांचे भार वैष्णवांचे भार वैष्णवांचे भार जय जयकार करत असे जय जयकार करत असे जय जय
तुझ्या भक्तीच्या उपासनेच्या साधनेच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन गेल्या 100 वर्षापासून तुझ्या नामाचा जिथे जयघोष चालू आहे त्यांच्या संगतीमध्ये मी आलो. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे, मन शुद्धतया काय करशी माळा, मंडिता सकळा भूषणाशी, हरीच्या गुणे गरजता ती सदा, आनंदतया मानसी. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर फुटती रे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकच सिद्ध साध्यकारी. होतो जय जयकार गरजत अंबर, मातले वैष्णव वीररे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर रे. जिथं तुझ्या नामाचा रात्रंदिवस जयघोष चालू आहे दादा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी वैसलासी. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सुसली पांडुरंग. अहोरात्र तुझ्या नामाचा जिथं जयघोष चालू आहे त्यांच्या संगतीमध्ये आलं. आता संगती त्याची करा, भजनाची रुची वाढली पाहिजे. संगती त्याची करा दादा. हळूहळू परमार्थाची खरी समज आली पाहिजे, खरी समज आली पाहिजे. त्यांनी जसा परमार्थ केला, त्यांनी जसं साधन केलं. वर्मते एक आहे धडधडावा भाव, जाणीव नागवण लागून येते तो ठाव. मनवणी संगटाकी शेव्या द्वैत भाव, तुका म्हणे हाची संती, मागे केला उपाव. साधू संतांनी पाठीमाग देव प्राप्तीचे उपाय केले दादा, तसे उपाय करायचे आणि त्यांची संगती करायची. सज्जनाच्या संगतीमध्ये परमार्थ करा. नाही त्या चाली आठवल्या पाहिजे त्यांच्या संगतीत भजन करा, नाही ते अभंग आठवले पाहिजे त्यांच्या संगतीत भजन करा. नाही तर आहे त्याचा विसर पडून जात, आहे त्याचा विसर. काहींची संगती म्हणजे भयानक संगती आहे, जेवढं येतं ना त्याचा विसर पडून जातो. काहीच असे फोडली गोवरी थोडंफार काही येतं असेल ना दादा, त्याचा विसर पडून जातो. संगती चांगली करायची. नाही तर संगे वाडे शीन, संगे घडे भजन, त्रिविदय जन बहुदेवा. याची गुन्ह्याला सांगाचा हा कांटाळा, दिसता ती डोळा नाना छंद. तुकोबाराय म्हणतात कांच्या संगतीमध्ये भजनच करावं वाटतं. संगे वाडे शीन, संगे घडे भजन, त्रिविदय जन बहुदेवा. तुकोबाराय तर म्हणतात हे प्रभू, मला तर आता असं वाटायला लागलं भजन करू देवा किंवा नको. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे आता दुर्वावे जन किंवा हे मरण भले दोन्ही. संगतीचा फार मोठा लाभ होता. संगतीचा परिणाम होता. चांगल्या संगतीत, पवित्र संगतीत. आणखी सांगू दादा, ज्यांच्या संगतीमध्ये दादा तुमची भजनाची रुची वाढली पाहिजे. या सज्जनावरचं प्रेम जडलं पाहिजे, सत्संग आवडला पाहिजे, सत्कर्म सदाचरण दान पुण्य परोपकार ज्या तुमच्या बरोबर येणाऱ्याची ज्या गोष्टी आहे दादा त्याची रुची वाढली पाहिजे, भजन आवडलं पाहिजे. कारण कलियुगामध्ये भजनच एक साधन आहे. कलियुग केवल नाम आधारा, सुमरे सुमरे नर उतरही पारा. कली पापाची हे मृती, नाम खड्ग घेऊ हाती. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार. हरीच्या नामे नामस्मरण करण्याच्या संगतीची गरज आहे. नाहीतर कांच्या संगती होती. संगे वाडे शीन, संगे घडे भजन, त्रिविधये जन बहुदेवा. भजन करू देवा किंवा नको. अनेक महापुरुषांची अशी परिस्थिती झाली दादा. तुकोबाराय त्यांच्या संगतीचं भजन करा.
जेथे वैष्णवांचे भार जय 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 जयकार गरजत असे करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार करीती घोष विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर हरीच्या गुणे गरजता ते सदानंद तया मानसी गरजू हरीचे पवाडे मिळू वैष्णव बागडे पाजर रोकडे काढू पाषाणामध्ये हरीच्या गुणे गरजता ते सदा करीती घोष जय जयकार तुझ्या नामाचा जिथं अहोरात्र जय घोष चालू आहे हा शताब्दी सोहळा आहे 100 वर्षापासून त्यांच्या भोळ्या भावातून परमार्थ पथाने सिद्धी करता सफलते करता एक तर माणूस त्याचं मन प्रसन्न असलं पाहिजे मोकळा असलं पाहिजे आणि त्याचा भाव भोळा असला पाहिजे कारण हरिपद प्राप्ती नाथ बाबा म्हणतात कुठल्याही गोष्टीला मान्यता कोणाची आहे पाहायची पण नाथ बाबाची मान्यता काय हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी अशी गर्भवास परमार्थ पथ असा इतका निर्मळ पथ आहे विशुद्ध झाला पाहिजे माणूस पवित्र बनला पाहिजे भजन मार्गाचा प्रवासी बरं भजन मार्ग या मार्गाने प्रवास करत असताना तो सतपथगामी संजय निष्कामता भक्तीचा प्राण समजून साधना करायची
आणि मोकळ्या मनाने करायचं. मी प्रारंभाला बोललो, तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगास. मोकळ्या मनाने परमार्थ मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, समाधान इच्छा ते. जिथं जिथं भजन दादा, भजन मोकळ्या मनाने जिथं भजन चालते ना दादा, तिथे अशी देवोबा कैशी सुमचरणाची शोभा. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानू बिंबी न दिसे. वरी योगियाची मानसे उमरडून जाय, परितया पाशी पांडवा. मी हरपला घेऊसावा, जेत नाम घोष बरवा. करीती माझे माझे भक्त गाती जेथे, नारदानी उभा तेथे. ईश्वर भक्तांचं हरिनामाचा जयगो चालू आहे, तिथं देव असतो. कारण का असतं? तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी. त्याला कीर्तनाची गोडी. त्याला कीर्तनाची मेघाली उडी नामासाठी. मेघाली उडी नामासाठी. मेघाली उडी नामासाठी. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी. घाली उडी नामासाठी. घाली उडी नामासाठी. घाली उडी नामासाठी. त्याला कीर्तन भजन लय आवडतं बरं का. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी, विगे घाली उडी नामासाठी. आणि भोळे बाळे भक्त गातात साबडे, त्यांचे प्रेम आवडी विठोबास. भजनानंदी जे सज्जन आहे, कसं का काय नाही झालं, भोळ्या भावातून मोकळ्या मनाने भजन केलं पाहिजे. कसं माझी मीरा दिदी भजन, एक राज दुलारी, एक राजकन्या राज दुलारी राज दरबारामध्ये भजन करते. भजन करीत असताना मीरा दिदी त्या राज दरबारामध्ये असं लिहिलं होतं, तालशे गाव लिहिलं होतं, तालशे गाव असं लिहिलं. मीरा दिदीने आदेश केला, राजकन्याचा असल्यामुळे आदेश केला, तालशे गाव पुसून टाका म्हणाली, उद्यापासून प्रेमशे गाव लिहा. प्रेमशे गाव भजन प्रेमाने करावं, मोकळ्या मनाने भजन करावं. आता रोज भजनाचे प्रसंग आहे, रोज भजन आहे बरं का. मोठमोठे गायक मंडळी, त्यांना मी वंदन करतो. ते म्हणतील बाबाने असं कसं काय सांगतात, तालशे गाव पुसून टाकन प्रेमशे गाव. त्यांचं तर भजन तालातलं भजन असतं. ते मोठे मोठे सम्राट आहे, गायन सम्राट आहे दादा, ते त्यांना माझं वंदन आहे. ते भजन प्रेमी आहे विचार. पण मी सांगतो भजन प्रेमाने असावं आणि मोकळ्या मनाने भजन असं. देवाच्या प्राप्तीकरता जे भजन केलं जातं दादा, नाहीतर स्वर ईश्वर को मिला देता है. स्वर काय सामान्य गोष्ट आहे का? स्वर ईश्वर को मिला देता है. स्वरात तालात गरज आहे दादा. ताल लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. त्याला कीर्तन आवडतं, त्याला फार कीर्तन आवडतं. म्हणून माझे तुकोबा म्हणतात, जिथं कीर्तन चालतं तिथं देव. आता इथं बी बालम टाकलेला तर 7 वर्ष 100 वर्षापासून तू येतोच दादा. सारख्या हेर जरा घालतो बरं का दादा. सप्ताहाला का थोडंफार काही विसंगती होऊ नये म्हणून काय माझं राहतो इथं. सुदर्शन यावा गरटी फिरी भोवती, यम सांगे दुता तुम्हा नाही येते सत्ता. जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा गरटी फिरी भोवती. इथं जयघोष चालतं दादा. तिथं काळाची सत्ता ती नाही घटिका, वैकुंठ नायका ठविता. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे काळीची आज्ञा नाही. माझे तुकोबा करीती घोष जय जयकार, ही माझी साधनेची जागा आहे. हरीच्या आलो जागरणा, विशुद्धीकरणाद्वारा आलो, पवित्रतेद्वारा दोन्ही बाजूची सावधानी घेऊन आलो. अरे दादा
प्रापंचिक सफलता असेल व पारमार्थिक सफलतेकरता सिद्धीकरता सावधानीची गरज आहे ना. मग पारमार्थिक सफलता सुद्धा सावधानीची गरज आहे. आणि ती सावधान विशुद्ध अवस्था, विशुद्धीकरण, पवित्र पावन अवस्था, उत्तुंग भाव, ही तयारी असली ना दादा, मग काय नाही, मग काय नाही. जरी तुझं मधुर उत्तर तू बरं बार बार म्हणायला सांगायचं, बार बार सांगायचं. तुला भजन येत नाही ना, भजन सोडू नको बरं म्हणायला सांगायचं. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी, नाही तया विन भुकेला विठ्ठल, जसा जमाल तसा येईल तैसा बोल रामकृष्ण. पण काय कर, देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाशी प्रीती भाव बळी. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिवस. मनाची तयारी, मनला मजबूत. तुकवरांनी दादा देवाच्या समोर उभा राहावं. माझी मन पाये कसून चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून. माझे मन पाये कसून, चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून. माझे मन पाहे कसून, चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून. माझे मन पाहे कसून, चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून, चित्त न ढळे तुझं पासून. माझे मन पाहे कसून, चित्त न ढळे तुझ पासून. कापून या देईल शीर, पहा कृपण केवदार. मनाची तयारी, मन प्रसन्न असलं का भजनाचा आनंद मिळतो बरं का दादा. मोकळ्या मनाने परमार्थ करावा. 10-10, 12-12 दिवसापर्यंत चूल पेटत होती, त्याला नाही भजनाचा आनंद मिळाला. काय तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाची डोंगर झाली तरी. बोलतैसे वर पडो भारी, न नाम न संडो न टळो निर्धारी. जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदासा उदारी गा. जय आकाशवर पडो पायी, ब्रह्मगोळ भंग. माझे भांगास महाराज म्हणतात, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाय गा विठोबा. एक विदामे न धरू पालट, न संडू ही वाट सापडली. ही भक्ती मार्गात हरी चालू जागरणा. त्यांच्या संगतीत आलो हे सज्जन अहोरात्र 100 वर्षापासून. आणि खरं सांगू दादा, तुमच्या 100 वर्षाच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला मी बार बार वंदन करतो दादा, बार बार वंदन करतो. सोपी गोष्ट आहे दादा. ही 16 शतक पूर्तीपर्यंत, शताब्दीपर्यंत पार पाडायची एक सामान्य गोष्ट आहे. इतकं सोपं नाही दादा. पण तरी सुद्धा माझ्या प्रभूची दया. मार्ग योग्य असेल का दादा, माझा ईश्वर बळ देतो. म्हणून तोपर्यंत त्यांच्या संगीत आले. जिथे वैष्णवांचे भार, जे जे कार करत तसे. पण महाराज या सज्जनाच्या संगतीमध्ये हरी जागर तुम्ही विशुद्ध करणार. दोन्ही बाजू सावधानी घेऊन आले, हरी जागरा करता आले, त्यांच्या संगतीत आले. शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने जे सज्जन इथं एकत्र आलेले आहे, साधना त्यांची उपासना चालू आहे, त्यांच्या संगतीत तुम्ही हरी जागरा करता आले. त्यांच्या संगतीमध्ये हरी जागर केलं, तुम्हाला लाभ काय झाला? अभंगाचा 3 या गेली झोप, पलोनी 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 या
पाप आडती होते पाप आडती जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार होते दादा खरोखर तुम्ही बडभागी आहात, भाग्यवान आहात. शताब्दी सोहळ्याचा एवढा मोठा आनंद, जसे माझे तुकोबराय म्हणतात, नामदेवराय सुद्धा म्हणतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. या वारकरी चाली दादा काय थोडं आपले 100 वर्षे गेले रे दादा, आपल्या वाडवडिलांचे ना आपले गेले ना दादा. याच्या पुढं चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकायचं, यांचं कौतुक करायचं बरं दादा, त्यांचं चांगल्याला चांगलं म्हणायचं. आता पण त्या गडबडी झाले, जाऊ दे, हो द्या, त्याचा सपाटा गेला. पण आता याच्या पुढे गडबड नाही झाली, चांगल्याला चांगलाच म्हणायचं आणि चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायचंच नाही दादा. तुमच्या पाया पडून सांग, आता काय झालं दादा, चांगलं चांगलं तर म्हणतच नाही, पण चुकीच्या माणसाला पुरस्कार दिल्याशिवाय राहत नाही. गडबड नाही होऊ द्यायची दादा. तुम्ही जबाबदार पात्र आहात या देशाचे, गडबडी होऊ देऊ नका दादा. तुमच्या हातात आज या सृष्टीचं व्यवस्थापन ठीक ठेवण्याचं, आजचा आनंद, भजनानंद, प्रसन्नता, हे सगळं काही जपायचं काम तुमच्या हातात आहे दादा. आमच्या बुजुर्गांनी 100 वर्षे पार पाडले दादा. आता याच्या पुढे ही धुरा तुम्हाला चालवायची आहे. महापुरुषांचे आशीर्वाद तर तुमच्या पाठीमागं आहे दादा. एवढं मोठं बळ आहे ना. या वारकऱ्यांनी सांगते, हे वारकरी सज्जन, हे फडकरी वारकरी माझ्या देशाचं वैभव आहे. तसं ही लाडले आहे, माझ्या प्रभूचे लाडले आहे, लाडले. तुका म्हणे बाळे या देवाची लढी वाळे. हे माझ्या प्रभूची लाडले आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये ज्याला भजनाचा आनंद मिळतो ना दादा, तुकोबराय म्हणतात, त्यांच्या संगतीमध्ये मी साधना करण्याकरता आलो. विशुद्ध या सज्जनाच्या संगतीमध्ये हे शिस्तप्रिय जीवन असते यांचं. वारकरी म्हटला का शिस्तप्रिय, काया वाचा म्हणे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवरू विठ्ठलाचा वारीकर, मने सहित वाचा काया अवघे दिली पंढरीराया. तुका म्हणे माझे काया वाचा मन, दुसरे ते ध्यान करीत नाही. म्हणून एवढा मोठा आनंद आहे झाला या सज्जनाच्या संगतीत. तुकोबराय म्हणतात, मला आनंद मिळाला. नुसता आनंद नाही मिळाला, त्यांच्या संगतीमध्ये साधना केल्याचा लाभ मला काय झाला. तुकोबराय म्हणतात, माझं पाप गेलं. पाप जातं बरं.
दासा सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश येथे 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 वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश पुण्य पिके पापानाश पुण्य पिके पापानाश येथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश पुण्य पिके पापानाश पुण्य पिके पापानाश हरीचे दास जिथं साधना करतात दासा सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश हरीचे दास जिथं त्यांच्या संगतीमध्ये पापच जात नाही पुण्याची प्राप्ती आणि पापाचा क्षय होतो पापाचा नाश होतो तर म्हणतात माझं पाप गेलं आणि पाप गेल्यामुळे झालं काय तोपर्यंत माझी झोपही गेली आता दादा तुमच्या पाया पडून सांगतो आता जी आर निघाला ना आता 7 ते 9च्या कीर्तनाचा फार चांगली वेळ आहे बरं दादा तुमच्या पाया पडून सांगतो इथं झोपेचा काहीच संबंध नाही आळस यायचा नाही झोप यायचं नाही म्हणून आमच्या महापुरुषांनी जे काही केलं ना त्यांचे कुठल्याही कर्माच्या पाठीमागं जगत कल्याण असतं बरं का दादा ही 7 ते 9 ही कीर्तनं ठेवण्याच्या पाठीमागं आपलं हितच आहे आपलं कल्याणच आहे उगं काही आपल्या मनात आलं आणि तुमच्यामध्ये त्यांचा प्रसार करायचा असं नसतं बरं का दादा त्यांच्या प्रत्येक कर्माच्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागं जगताचं कल्याण व्हावं यांचं भलं व्हावं कल्याण व्हावं आता किती 7 ते 9 अतिशय प्रसन्न वेळ आहे बरं का दादा कोणाला आळस येणार नाही कोणाला झोप येणार नाही 9 ते 11 नंतर निम्म्या अर्धे तर गळतीला लागून जातात निम्म्या अर्धे उत्साही आता पण 7 ते 9 वेळ अतिशय चांगली वेळ आहे याचा अंमलात आणा आता ते सर्वांनी ठरवायचं पण त्याचा आणखी एक दुसरा लाभ आहे हे 7 ते 9 कीर्तन करायचे आणि नंतर भंडारा द्यायचा प्रसाद द्यायचा एवढ्याला भंडारा केवढा मोठा आनंद होईल हो दादा हे दोन्ही गोष्टी घडतात एक तर खऱ्या अर्थाने हरिकथेचा लाभही होतो आणि दुसरं अन्नदान या निमित्ताने दादा या निमित्त तुकोबा म्हणतात माझं झोप गेल्यामुळे माझी पाप गेल्यामुळे माझी झोप गेली आणि दादा खरं सांगू एक झोप आहे पाप कर्माची आणि एक झोप आहे पुण्य कर्माची पाप कर्माची झोप फक्त चांगलं व्हायची वेळ आली का मग तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड चांगलं व्हायची वेळ आली का हे पाप उडी घालतं आणि बहुतांशी ही पापाची झोप फक्त कीर्तनात येते तुम्ही नाही कबूल करायचे तुम्हाला मोठ्याचा दाखला देतो सांग पंढरी राया काय करू यासे का रूप ध्यानासी नये तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बाने घे काय झालं नामदेवराय काय समस्या आली कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा कोण म्हणतं नामदेवराय माझ्या प्रभूचा लाडला आहे लाडला त्याची समस्या आहे फार मोठ्याची समस्या आहे बरं का दादा आपली नाही आपलं तर काय खरं नाही आपली नाही नामदेवरायची समस्या आहे सांग पंढरीराया सांग ना हे पांडुरंगा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने घे सांग पंढरीराया काय करू यासी का रूप ध्यानासी नये तुझे कीर्तनी बैसता
निद्रे ना गविले मन माझे गुंतले विषय सुखा. फार मोठी अडचण, फार मोठी समस्या आहे नामदेवरायची. ही पापामुळे झोप येते, पण कथा कीर्तनात येते दादा ही पाप कर्माची. आणि एक झोप अशी आहे दादा, ती बेडवर अंथरुणावर पडल्या येते. पडल्या गोळ्या खाऊन नाही बरं का दादा. तुम्ही म्हणशाल मग गोळ्या खाऊन झोपणं वेगळं, डर आहे, भीती आहे. एखाद्याला नाही ध्यानात राहिलं, कालची बी घेतली आजची बी घेतली, झोपून राहावं लागेल, त्याच्यात भीती आहे बरं का. गोळ्या खाऊन झोपायचा उद्योगच करायचा नाही, भजन करून झोपावं, सत्कर्म सदाचरण. आणि पडल्या झोपलं त्याला गांधी झोप म्हणतात बरं का. 2 मिनिटात माणूस झोपला पाहिजे. पण चिंतामुक्त. आता तर काय दादा सगळे टेन्शनच करून राहिले. तुमच्याकडचे लोक नाहीत मला टेन्शनमध्ये दिसत एवढी सगळी. तुम्ही टेन्शन फ्री झाले दादा. 100 वर्षाचा हा उत्सव, हा सोहळा चिंतामुक्त झाले. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी. आणखी खरं सांगू, लाभ तया झाला संसारा येऊनी, भगवंता ऋणी भक्ती केला. भक्तीने ते देवाला ऋणी करतात. आणि मग होतं काय, संपदा तयाची न सरे कल्पांती, मिळविला भक्ती देव लाभ. लाभ तया झाला संसारा येऊनी, भगवंता ऋणी भक्ती केला. 100 वर्षाच्या शिवेचा लाभ. पाप जात बरं दादा, पाप जात. पाप गेली, झोपही गेली, पळून या गेली झोप. आणि अंथरुणावर पडलं झोप पाहिजे ना तुम्हाला. कोणाला झोपायचं असेल ना, ती एक काम करावं लागेल. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला रडू नका, पडल्या झोप लागून जाईल. रडवच नका. माणसं दुसऱ्याला रडवतात ना दादा. एक झोप जाते, ती निद्रानाश आहे. तो थोडा आजार आहे बरं का दादा, तो टेन्शनचा आजार. निद्रानाश आजार आहे, तो आजार आहे. ते झोप गेली नाही म्हणायचं बरं का, तो निद्रानाश आहे, आजार आहे, तो रोग आहे. पण हा जो रोग आहे, सत्कर्म सदाचरण पुण्यकर्म करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जर तुम्ही कोणाला रडवलं नाही ना दादा, तुम्हाला अंथरुणावर पडल्या झोप लागून जाईल. आणि कोणाला रडवायच्या भांगडीत पडलं ना तर जन्मभर आपल्याला रडावं बी लागल. आणि खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. कथा कीर्तन ऐकता निद्रे नाडले तत्वता, खाटीवरी पडता व्यापी चिंता तळमळ. तुम्हाला पडलं झोप लागेल, पण रडवायचं नाही कोणाला. दुसरी गोष्ट, या जिभेने कोणाला जखम करू नका. तुमच्या पाया पडून सांगतो, पडल्या झोपून जायचं. या जिभेची जखम मिटत नाही बरं का दादा. 100 वर्षामध्ये आपण काय शिकलो मग, बस एवढंच शिकायचं. या जिभेने कोणाला जखम होऊ देऊ नका, असं बोलायचं दादा. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, मधुरावानी ओटी. तुका म्हणे वाव पोटी, इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. दादा पळून या गेली झोप जाते. झोप कशामुळे होते, पाप आडते. काही सज्जन फार कमी झोपतात, फार कमी बोलतात आणि कमी खातात. युक्त आहार आणि इंद्रियासी नसावी बासर निद्रा बहु भाषण. नसावी बासर निद्रा बहु भाषण. नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. नसावी बासर निद्रा बहु
युक्त विहार नेम इंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण. हे कशा करता? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काही सज्जन फार कमी बोलतात पण तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताच. कमी खातात युक्त आहार. इंद्रिय त्यांच्या कामामध्ये. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कमी खातात कमी बोलतात आणि काही तर सज्जन कधी झोपतात हे कळतच नाही. दादा हरिपाठापासून जे जागे राहतात ना. आता ह्याची गायक मंडळी भजन सम्राट येणार आहे. त्यांच्या भजनालाही थांबतात, लोक जागरालाही थांबतात, काकड्याला बी राहतात, सकाळी पारायणाला बी आहेच. विष्णू सहस्रनामापासून त्यांची सुरुवात. झोपत कधी कळतच नाही. कमी झोप. तुम्हाला माहीत आहे भगवान महावीर ऐका ना दादा. आता हे 97 कीर्तन आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिले नाही तर काय सांगितलं नसतं. 97 कीर्तन. भगवान महावीरांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. किती? 12 वर्ष. पण झोपले किती? फक्त 18 तास. म्हणून मी तुम्हाला तुम्ही झोपले नाही म्हणून सांगतो. तपश्चर्या किती केली? एक तर 12 वर्ष केली आणि झोपले फक्त 18 घंटे. 18 घंटे झोप. पळवनिया गेली झोप. काही सज्जन फार कमी खातात बोलतात. युक्त सगळं युक्त. तो कोणतात मला लाभ झाला. या सज्जनाचा लाभच लाभ आहे. याच्या संगतीमध्ये लाभच लाभ आहे. त्यांच्या संगतीमध्ये भजन केल्याचे काय परिणाम होतात? म्हणतात पळून या गेली झोप. माझं पाप गेलं, माझी झोप गेली. आणि संत जीवन कसं आहे याचं पवित्र दर्शन महाराज शेवटच्या चरणात. तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया, हे तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया. ओला छाया कृपेची, ओल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे पार, जेथे वैष्णवांचे पार. कृपेची ओल छाया कृपेची, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबर आहे. संत जीवन कसं आहे, त्यांचा आश्रय कसा आहे, त्यांची दया कृपा ज्याच्यावर झाल्यावर त्याच्या जीवनामध्ये काय क्रांती होते तुकोबर म्हणतात. तुका म्हणे तया ठाया मतलब त्यांच्या आश्रित. मग तुकोबर आहे त्यांच्या आश्रित झाल्याचे लाभ.
आणि म्हणून तर बार बार माझे तुकाराम महाराज कोणाची संगती नको म्हणायची. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बा नानी कांटाळा पडोनी राहीन तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आन गा विठोबा देव बसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना तर त्यांची संगती मागावी. तैसे मज नको करू कमळापती देईबा संगती सज्जनाची. ज्यांना देव आवडतो आवडे ज्या हरी अंतरापासून ऐशियाचे मनी अर्थ माझे. ज्यांना देव आवडतो भजनावर ज्यांचं प्रेम आहे. तुकाराम म्हणतात मला सुद्धा अगोदर भजन आवडत नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात नवते अभ्यासी मन आधी आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी मन आधी. अगोदर अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. अगोदर मी देवगावात कीर्तन करत देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेसे आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी मन आधी. माझा अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. आणखी काय केलं गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद भावे चित्त शुद्ध करून या. आणखी काय केलं काही पाठ केली संताची उत्तरे विश्वास आदरे करून या. आणि काय झालं मग कृपाया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीत ही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. माझ्या संताची कृपा झाल्यामुळे माझी भजनाकडे रुची वाढली. मला भजन आवडायला लागला सत्संग आवडायला लागला. पण हे संत कृपेचं फले म्हणून तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी सावध झालो अरे चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जे कार करत तसे पळून या गेली झोप व ते पा पाडते तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. त्यांचा आश्रय कसा आहे त्यांच्या आश्रित म्हणून आजही बघा सज्जनाच्या संगतीमध्ये सज्जनाच्या आश्रित अनेक महामान मान विभूत्यांच्या आश्रित राहून अनेक सज्जनांनी बगलेमध्ये तुकोराची गाथा सांभाळून गाथा कंठस्थ केली. सज्जनाचा संग वाया जात नाही जाता लाभच लाभ आहे. मला तुकाराम महाराज तुम्हाला लाभ झाले त्यांच्या संगतीमध्ये मला भजन आवडायला लागलं. प्रभू करू आपल्या ह्या मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. हे भगवान या सर्व सज्जन मायबापांना शताब्दी वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंत जसं जपलं आमच्या वाडवडिलांना सांभाळलं जपलं यांची निगराणी केली सांभाळ केला यांची सुरक्षा केली. याही पुढे जाऊन प्रभू परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता या सर्व सतपथगामी सज्जन मायबापांना धैर्य दे. बल बुद्धी प्रेम सद्भाव यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत
ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना आणि सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. थोडं मी 2-2.5 वर्ष पण थोडा अस्वस्थ आहे. न माझ्या अस्वस्थतेमुळे काही माझ्याकडून काही वाणीकडून दोष घडले असतील, माझ्याकडून काही चुकलं असेल तर आपलं आईचं हृदय आहे. आईच्या हृदयाने बोलवलं, आईच्या हृदयाने चुकलेल्याची क्षमा करावी. थोड्या प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानवर तुका संदेश निरोप मी आपल्यापर्यंत. आमचं कीर्तन म्हणजे आदेश नाही, हुकमत नाही, उपदेश नाही. ज्ञानवर तुका संदेश निरोप आपल्यापर्यंत घरापर्यंत पोहोचवायचा. निरोप सांगता न धरी भय न करी चिंता, असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा. निरोपाचं काम निरोप जसाच्या तसा पोहोचवायचा. बस जसं त्यांचं म्हणणं असेल तसं पोहोचवायचं. म्हणून ही झालेली भोळी साडी सेवा माझ्या प्रभूचरणी समर्पण करतो. पुनश्च एक वेळेला माझ्या गुरुजनांना वंदन करतो, माझ्या भक्तिमय मातांना वंदन करतो. तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबाप सर्व महान विभूत्यांना बार वंदन करून आमचे मृदंगाचार्य बंधू सृष्टीवाले जात अनेक सज्जनांना मी तर आल्या मने मन प्रणाम सर्वांना वंदन केलं दादा. पुनश्च एक वेळेला सर्वांना बार प्रणाम वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो. पण आज जेवढं काही चांगलं पाहतो, ज्यांच्या दया कृपा करण्याचं फल आहे, त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आमच्या तुकाराम महाराजांनी एक व्यवस्था सांगितली. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनांची नावी. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.